Hello children, a very warm welcome in our today's video. Today we are going to learn a monologue. That is lesson number 13, Let's Wait. Children, monologue means a long speech given by one person. Here in this lesson we have a monologue of a girl. Lesson number 13, Let's Wait. Children, this is a monologue. When things go against their wishes, little children sometimes feel very sad and lonely. They don't realize how much the people around them love them. It's only when they wait and think properly that they understand it. Let's hear what this girl has to say. मुलांनो, काही वेळेस लहान मुलांचं काय होतं, त्यांच्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडल्या की त्यांना एकटेपणा असं जाणवतो, त्यांना खूप वाईट वाटतं. पण त्यांना त्या क्षणाला हे कळत नाही की जे त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत, त्यांचे पेरेंट्स आहेत, ग्रँडपेरेंट्स आहेत, ते किती त्यांच्यावर प्रेम करतात हे त्यांना त्या क्षणाला कळत नाही. पण जेव्हा ते थोडासा विचार करतात, थांबतात, गोष्टी समजून घेतात, त्यावेळेस मग त्यांना रिअलाईज होतं की नाही, खरंच आपल्यावर सगळेजण प्रेम करतात. आता या मोनोलॉगमध्ये सुद्धा एक गर्ल आहे की जी अशीच रुसलेली आहे, थोडीशी सॅड आहे. बघूयात ती गर्ल काय म्हणत आहे. दिस इज द वर्स्ट डे ऑफ माय लाईफ. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात वर्स्ट, सगळ्यात वाईट असा दिवस आहे, असं ही गर्ल म्हणते आहे. आय एम फीलिंग व्हेरी सॅड. यू मे नॉट बिलीव्ह इट, बट आय ॲम द सॅडेस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. काय म्हणते ही की मला खूप सॅड वाटतं आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार की या संपूर्ण अर्थवरची सगळ्यात सॅडेस्ट पर्सन कोण असेल तर ती मी आहे, असं ही गर्ल म्हणते आहे. द रिझन इज दॅट नो बडी लव्ज मी. आय हॅव अ फॅमिली, मम्मी, डॅडी, ग्रॅनी अँड अ यंगर सिस्टर. काय म्हणते ती की कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. मी का रुसली आहे तर माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही आहे. मला फॅमिली आहे, मला मम्मी आहे, डॅडी आहे, ग्रॅनी आहे आणि एक यंगर सिस्टरसुद्धा आहे. आय हॅव बीन सिटिंग हिअर बिहाइंड दिस सोफा फॉर द होल डे. ओके, फॉर द लास्ट 8 hours. ऑल राईट, ॲट लिस्ट an hour, ॲट लिस्ट 10 whole minutes and no one has noticed. काय म्हणते ती की मी या सोफ्याच्या मागे पूर्ण 1 दिवस झाला बसलेली आहे. ओके, 1 दिवस नाही, ॲटलिस्ट 8 hours तरी झालेत. मग ती म्हणते ऑल राईट 8 hours नाही, पण 1 तास तरी झालेला आहे, ॲटलिस्ट 1 hour. मग नंतर ती म्हणते की ॲटलिस्ट 10 whole minutes, म्हणजे अख्खे 10 मिनिटं झालेली आहेत की मी या सोफ्याच्या मागे बसलेली आहे. पण कोणी नोटीसच केलं नाही आहे की मी इथे रुसून बसलेली आहे ते. हे बघा, हा सोफा आहे आणि या सोफ्याच्या मागे ही गर्ल कशी गाल फुगवून बसलेली आहे. दे आर ऑल इंटरेस्टेड ओनली इन माय सिस्टर. आणि फॅमिली मेंबर्स जे आहेत तिला असं वाटतं की सगळेजण इंटरेस्टेड आहेत ते तिच्या छोट्या सिस्टरमध्ये. इवन वेन शी क्राईज फॉर नो रिझन, दे ऑल रश टू हर, पिक हर अप अँड गिव्ह हर व्हॉट एव्हर शी वॉन्ट्स. काय म्हणते ही की ज्यावेळेस माझी छोटी बहीण काही कारण नसताना सुद्धा रडते, तेव्हासुद्धा सगळेजण तिच्याकडे धावत पळत जातात, तिला उचलून घेतात आणि तिला काय हवं आहे ते तिला देतात. आय शुड रिअली गो अवे अँड लिव्ह इन सम इंटरेस्टिंग प्लेसेस. मग ही काय म्हणते की मला निघून जायला हवं आणि छान अशा इंटरेस्टिंग प्लेसेसवर राहायला हवं. आय थिंक आय विल बिकम अ हर्मिट अँड वंडर इन द माउंटन्स अँड फॉरेस्ट. आता इथे हर्मिट म्हणजे काय तर अ पर्सन हू लिव्ज अलोन अपार्ट फ्रॉम सोसायटी, जनरली फॉर रिलिजियस रिझन्स. हर्मिट म्हणजे एक असा व्यक्ती, असा माणूस की जो सगळ्या सोसायटीला सोडून एकटाच एकांतवासात असा राहतो. जनरली धार्मिक कारणासाठी ही अशी लोक माउंटन्समध्ये वगैरे जाऊन राहतात. आपण त्याला मराठीमध्ये संन्यासी म्हणतो.
तर ही काय म्हणते आहे की मी संन्यासी होईल. आणि वंडर मीन्स वॉक अराउंड एमलेसली विदाऊट एनी पर्पज. काहीही कारण नसताना उगाचच फिरणे, त्याला म्हणणं वंडर. आता ही काय म्हणते, आय थिंक आय विल बिकम अ हर्मिट अँड वंडर इन द माउंटन्स अँड फॉरेस्ट. मला असं वाटतं की मी एक हर्मिट होईल, एक संन्यासी होईल आणि माउंटन्स आणि फॉरेस्ट्समध्ये फिरेल. आय विल ईट द फ्रूट ऑन ट्रीज अँड मेक फ्रेंड्स विथ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ती म्हणते मी झाडांवरची फळं खाईल आणि फ्रेंड्स कोणाला बनवेल, तर बर्ड्सला आणि ॲनिमल्सला. आय कुड राईड अवे ऑन अ कॅमल अँड लिव्ह इन अ डेझर्ट. किंवा मी कॅमलवर राईड करू शकते आणि डेझर्टमध्ये सुद्धा मी राहू शकते. ॲट नाईट आय स्लीप इन अ टेंट. आणि रात्र झाली की मी टेंटमध्ये झोपेल. बेटर स्टील आय विल ट्रॅव्हल टू द नॉर्थ पोल अँड लिव्ह इन ॲन इग्लू मेड ऑफ आईस. इग्लू मीन्स अ स्मॉल राऊंड हाऊस मेड ऑफ आईस लिव्ड इन बाय एस्किमोज. एस्किमोज लोक तिथे राहतात. बर्फाळ प्रदेश जिथे असतो तिथे इग्लूज बांधून लोक राहतात. ठीक आहे, इग्लूज ते बर्फापासून बांधलेले असतात. ती काय म्हणते की मी नॉर्थ पोलवर जाईल आणि तिथे इग्लू बांधून राहील. आय विल मेक फ्रेंड्स विथ द पोलार बेअर. आणि मी पोलार बेअर बरोबर फ्रेंडशिप करेल. पुढे ती काय म्हणते, व्हॉट्स दॅट, समथिंग सॉफ्ट अगेन्स्ट माय बॅक. ओ इट्स बेबी. व्हॉट आर यू डुईंग हिअर यू सिली. गो अवे. डोंट स्माईल ॲट मी. व्हाय डू यू फॉलो मी. इज देअर नोबडी एल्स इन द हाऊस टू लुक आफ्टर यू. काय म्हणते ती की कोणी नाही आहे का ह्या घरामध्ये जे तुझ्याकडे बघेल. आता तिला जेव्हा सोफ्याच्या मागे बसली होती त्यावेळेस तिला काहीतरी सॉफ्ट असं फिलिंग झालं. तिने बघितलं तर ते कोण होतं, तर तिची छोटी सिस्टर होती, तिची बेबी होती. मग ती काय म्हणते त्या बेबीला, व्हॉट आर यू डुईंग हिअर यू सिली. गो अवे. डोंट स्माईल ॲट मी. तू काय करतेस इथे, इथून निघून जा आणि माझ्याकडे बघून हसू नको. व्हाय डू यू फॉलो मी. तू मला फॉलो का करते. इज देअर नोबडी एल्स इन द हाऊस टू लुक आफ्टर यू. या घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे का की जे तुझ्याकडे बघेल. डोंट कम हिअर. यू मे बम्प इन टू समथिंग अँड आय विल गेट ऑल द स्कोल्डिंग. काय म्हणते ती की इकडे येऊ नको, तू कशाला तरी अडखळशील आणि सगळा ओरडा मला बसेल. व्हाय डू यू हॅव टू डू एव्हरीथिंग दॅट आय डू. कॉपी कॅट. काय म्हणते ती की तुला तेच सगळं का करायचं असतं जे मी करते. मला कॉपी का करत असतेस तू. यू कॉपी कॅट. जेव्हा घरामध्ये लहान बाळ असतं ते कॉपी करत असतं. ते सगळं आपल्या मोठ्या भावंडाकडून बघून शिकत असतं. जसे मोठे करत असतात भावंड तसंच त्यांना करायचं असतं. तशीच या गर्लची सुद्धा छोटी सिस्टर आहे. ती नेहमी तिला कॉपी करत असते. जिकडे ती जाईल तिकडे ते छोटं बाळ जातच राहतं. त्यामुळे ही काय म्हणते, व्हाय डू यू हॅव टू डू एव्हरीथिंग दॅट आय डू. कॉपी कॅट. ओ नेव्हर माइंड. रिअली द पीपल इन दिस हाऊस दे शुड लुक आफ्टर हर बेटर. मग आता ती काय म्हणते आहे, ओ नेव्हर माइंड म्हणजे काही हरकत नाही. खरंच या घरात जे लोक आहेत त्यांनी तुझ्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवं. आय एम अ ग्रोन अप गर्ल नाव. मी आता एक मोठी मुलगी आहे. आय कॅन मॅनेज ऑन माय ओन. मी माझं स्वतःचं सगळं काही करू शकते. बट व्हॉट अबाउट दिस लिटल बेबी. पण या छोट्या बाळाचं काय. आता हे छोटं बाळ स्वतः करू शकतं का, तर नाही. कम बेबी लेट्स क्राउल आउट फ्रॉम हिअर. आता क्राउल मीन्स टू मूव फॉरवर्ड विथ युअर हँड्स अँड नीज विथ युअर बॉडी क्लोज टू द ग्राउंड. छोटं बाळ जसं रांगतं त्याला आपण क्रॉल म्हणतो. तर ही काय म्हणते, चल आपण इथून क्रॉल करून बाहेर जाऊयात. ही जी मोठी गर्ल आहे ती अडचणीत बसलेली असते सोफ्याच्या मागे. तर जे छोटं बाळ आहे, तिची जी छोटी बहीण आहे ती तिथे
येते तिच्या मागे मागे. आणि मग तिथे तिला काहीतरी लागेल या काळजीने ती म्हणते की चल आपण इथून क्राऊल करत बाहेर जाऊयात. वेन आय गो अवे आय विल टेक यू विथ मी. आणि जेव्हा मी निघून जाईन तेव्हा तुला मी माझ्याबरोबर घेऊन जाईन ना. Or you will keep crying for me all the time and they won't even guess what the matter is with you. आणि जर मी तुला घेऊन नाही गेले तर तू माझ्यासाठी रडत बसशील आणि ह्या घरातले जे लोक आहेत त्यांना कळणारच नाही की तू का रडती आहेस. ठीक आहे. आय रिअली कांट गो अवे वेन यू आर सो स्मॉल. आणि मी खरंच अशी निघून नाही जाऊ शकत जेव्हा की तू एवढी छोटूशी आहेस. लेट्स वेट टिल यू आर अ लिटिल ओल्डर. जरा आपण थांबूयात, थोडी तू मोठी हो. किती छान आहे ना मुलांनो. जेव्हा घरामध्ये एक छोटं बाळाची एंट्री होते त्यावेळेस त्या घरातलं मोठं जे भावंड असतं त्याला थोडंसं कसं तरी वाटतं, इन्सिक्युअर वाटतं. का बरं असं वाटतं? कारण की सगळ्यांचं सेंटर ऑफ द अट्रॅक्शन ते छोटं बाळ होतं. याआधी काय होत असतं की सगळेजण त्या मोठ्या भावाकडे किंवा बहिणीकडे लक्ष देत असतात. पण घरामध्ये एका नवीन छोट्या बाळाची जेव्हा एंट्री होते त्यावेळेस सगळेजण त्या बाळाकडे लक्ष देतात. त्या बाळाला काय हवं नको ते बघतात. त्यावेळेस थोडासा तरी इन्सिक्युअरपणा त्या मोठ्या भावंडामध्ये येतो. आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये होतं. तसंच या गर्ललासुद्धा थोडंसं वाईट वाटतं की आता सगळे जे घरामध्ये मधले आहेत सदस्य, मम्मी, डॅडी, ग्रॅनी सगळेजण ते छोट्या बाळाकडेच बघत आहेत, माझ्याकडे बघतच नाही आहेत. म्हणून ती रुसून बसते. पण जेव्हा ती थोड्या वेळ थांबते, विचार करते, तेव्हा तिला रिअलाईज होतं की आता आपण थोडेसे मोठे झालो आहोत. आपण स्वतःची कामं स्वतः करू शकतो. पण ते छोट्या बाळाचं काय? ते स्वतःचं स्वतः काही करू शकतं का? तर नाही, हे तिला रिअलाईज होतं. आणि मग ती छान प्रेमाने तिला जवळ घेते. किती छान गोष्ट आहे ना. असंच सगळ्यांच्या घरामध्ये कोणी ना कोणी असं रुसून बसतं. पण थोडंसं थांबलं की आपल्याला सगळं कळतं. खूपच छान गोष्ट आहे, हो ना मुलांनो. चिल्ड्रन, नाव लेट्स लर्न सम मीनिंग्स फ्रॉम दिस लेसन. Hermit means a person who lives alone apart from society generally for religious reason. असे व्यक्ती की जे एकांतवासात राहतात, सोसायटीला सोडून एकटेच राहतात. जनरली जे धार्मिक कारणासाठी एकांतवासात गेलेले असतात त्यांना आपण हर्मिट म्हणतो, मराठीमध्ये संन्यासी. वंडर मीन्स वॉक अराउंड एमलेसली विदाउट एनी पर्पज. काहीही कारण नसताना उगाचच फिरणे त्याला वंडर म्हणणार. Igloo means a small round house made of ice lived in by Eskimos. बर्फाळ प्रदेशात जे लोक राहतात ते इग्लू करून राहतात. ते इग्लू आईस क्यूब्सपासून आईसपासून बनवलेलं असतं. Crawl means to move forward with your hands and knees with your body close to the ground. लहान बाळं जे रांगतात त्याला आपण क्रॉल असं म्हणतो. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.